आजची कहाणी गोपद्मांची। ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी। स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी 5 सभा बसल्या आहेत। ताशे मर्फे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत, तोच तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगांच्या भेऱ्या फुटल्या। असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला, करा रे हाकारा, पिटा रे दांडोरा। गावात कोणी वाणवशा वाचून असेल त्याच्या पाठीचा 3 बोट कंकर काढा, तंबोऱ्याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा। असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात ढाळले, माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल। तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली, तिनं काही वाणवसा केला नाही। नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला, सुभद्रे आखाड्या दशमीपासून 33 गोपद्म देवाच्या द्वारी काढावी, तितकीच ब्राह्मणाचे द्वारी, पिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी व गाईच्या गोठ्यात काढून पूजा करावी। हा वसा कार्तिका दशमी संपूर्ण करावा। याप्रमाणे 5 वर्ष करावं। उद्यापनाच्या वेळी कुवारणीला जेवायला बोलवावं। पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं। असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले। नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे केलं। पुढे सभेत कळलं, सुभद्रा वाणवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पाहतात तो तिनं वसा बसला आहे। पुढं येता गावाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली। ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करून निजलेली होती। तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून दिला। नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगांच्या भेऱ्या वाजत्या गेल्या, तशाच रंभा नाचत्या गेल्या। जसं या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। धन्यवाद।